नमस्कार. सर्व गणेश भक्तांचे राऊत कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत करीत आहोत. सादर करीत आहोत चलचित्र देखावा किल्ले संवर्धन. मुजरा राज या रायबा या. आज कसं काय येणं केलं राज? आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलो बघा. रायबा, काही खास वजह? महाराज, आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं. स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं. पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. रायबा, आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला. राज, आजच्या तरुण पिढीला येड लागलंय, येड. अहो, स्वतःचा फोटो स्वतःच काढतात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आता मलाच कळना झालंय कसली ही सेल्फी का कुल्फी आणि त्यात कसली आली ओ शिवभक्ती. राज, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या सेल्फी का कुल्फी पायी. रायबा, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यांवर चाला. अहो, या आजकालची तरुण पोरं स्वतःच्या जीवाशी कशी खेळतात ते तुम्हासनी धावतो. हे राम्या, अरे कसला मस्त सेल्फी पॉइंट आहे बघ. हे ऐक ना, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि एक भांना सेल्फी काढू बघ. अरे हा फोटो फेसबुकवर टाकला ना तर पोरी फिदा झाल्या पाहिजेत आपल्यावर. अरे गाण्या जरा जपून बर का. अरे तिकडे निसरड आहे. अरे पाय घसरल ना. अरे सांभाळतो. रम्या रम्या बघा राज, मित्रानं सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पायी गेला ना जीव. आता टाक फोटो फेसबुकवर, पुरी निदान श्रद्धांजली तरी वाहतील. राज, आता इशय निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तुम्हासनी. ये बघा, अहो, ज्या टाक्याचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाक्यात ही पोरं कपडे काढून पुड्या मारतात. अहो, कसल्या तरी पुड्या आणल्यात बरोबर आणि त्या अंगाला लावल्या का निस्का फेस होतोय त्याचा. समजा पाणी खराब करून टाकलंय बघा. राज, अहो, टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि पुड्या मारतायत. मरतय वाटतंय एखादं. ए रुपेश, अरे पोहायला येतं ना भाऊ तुला? मग टाक ती उडी. नाही भाऊ, म्हणजे पोहायला येतं पर इतकं चांगलं नाही नाहीये. अरे टाक ना भाऊ उडी, मी हाय ना इथं. तू म्हणतो तर टाकतो. टाक. जय श्रीराम. वाचवा. मेलो मेलो. वाचवा. बघा महाराज, समजे पळून गेले. यानं मात्र मित्रांच्या सांगण्यावरून जीव गमावला. जगदंब जगदंब जगदंब. राज, किल्ल्यांवर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, हे तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राज, हे मंदिर आठवतंय? किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो. पण या बेवड्यांना आहे का त्याचं सोयर सुतक? रम्या, चल आज मजबूत पार्टी करू. अरे हेतच पिऊ आणि हेतच पडू. अरे कोण आहे इथं बघायला आणि विचारायला? हा भाऊ, चल एकदम कडक पेक भर बघ. अरे रम्या, आता या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे फेकायचा? अरे भाऊ, एवढी जागा दिसतीये ना. होल वावर इजावर. भाऊ, फेक ना त्या मंदिराच्या माग. कोण बघतय? बघा राज, निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा. आता मला सांगा,
असल्यांचं बूड का बरं नाही शेकावं? रायबा, फितुरांना सोबत घेऊन शत्रूनं केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत. जगदंब जगदंब जगदंब. महाराज, अहो या समद्यावर कडी म्हणजे ज्या तटबंदी बुरुजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान करून ज्या गडकोटांचं रक्षण केलं, त्याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा. राज, अहो त्यांचं म्हणणं तरी ऐका. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना माझ्या राजा, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले. जानू, तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी हातावर गोंदवून घेतो. ए मग दाखव ना, कुठे गोंदवलंस माझं नाव? ए सोनू, हाताचं काय घेऊन बसली? हे बघ, किल्ल्याच्या बुरुजावर लिहतो की तुझं नाव. बघा राज, स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतकी किल्ले बांधले पण कधी स्वतःचं नाव दिलं नाही कुठल्या गडाला. आणि हे बघा, स्वतःचं नाव बुरुजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना. रायबा, आता बास. हे सगळं बघणं आमच्या सहनशक्ती पलीकडे आहे. यासाठी का आपण बलिदान दिलं? यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं? रायबा, आज मिथिला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करता? हाय ना राज, आहे. आज या भारतवर्षात अशी खूप माणसं आहेत जी इतिहासावर, गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात. राज ते बघा, तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात. कुठं पडझड झाली असेल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात. महाराज, मंदिराच्या माग काम करणारी ती माणसं बघा, आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतात. रायबा, या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहेत. अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं असतं. महाराज, आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण आजची पिढी, अहो इतिहास घडवणं सोडा, पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना. म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ. राज, तुमच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून हे गड किल्ले उभे केले. आज 350 वर्षात बुरुजाचा एक दगड धळला नाही. पण राज, इथं आत्ताच्या माणसांनी तुमचा पुतळा उभारला तर तुटून पडतोय. राज, नाही रायबा, नाही, असं म्हणून चालणार नाही. या माझ्या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी, बाजी, जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे. आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे, तुम्ही गडकोटांवर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा. आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या. त्या इतिहासासमोर आदरानं नतमस्तक व्हा. बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका. आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवराय.